श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारत 165 पैकी 119 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना एकंदर 30 जागा मिळाल्या, तर काँग्रेसनं 15 जागांपर्यंत मजल मारली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 1 जागा मिळाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत माजी उपमहापौर आबा बागुल, माजी महापौर दत्ता धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, शिवसेना ठाकरे पक्षाचे वसंत मोरे, शिवसेना शिंदे पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली पाटील ठोंबरे अशा मान्यवरांना पराभवाचा सामना करावा लागला. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्येही भारतीय जनता पक्षानं निर्विवाद यश मिळवलं. महापालिकेच्या 32 प्रभागातील एकंदर 128 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 85 जागा मिळवत तो सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 36 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना पक्ष 6 तर अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष यांना या महापालिका निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं 77 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत त्यांना 8 जागांचा फायदा मिळाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत होत्या तेवढ्याच जागा मिळाल्या. जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही सायकलिंग स्पर्धा 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. पुण्यातून ही स्पर्धा 19 जानेवारीला जाणार असून स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते रात्री 12 ते संध्याकाळी 7 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी टप्प्याटप्प्यानं बंद राहणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रस्ता, सिमला ऑफिस चौक, जंगली महाराज रस्ता यांचा समावेश आहे. तर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 21 जानेवारीला सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सासवड, राजगड, वेल्हे आणि हवेली भागात पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. तिथं पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात येणार असून काही ठिकाणी ती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रवासाआधी या बदलांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणारी पर्यटकांची वाहतूक 21 जानेवारीला स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहील, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी महिला दिग्दर्शकांची खूप मोठी संख्या असून 130 पैकी 45 महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपट स्पर्धा, ग्लोबल सिनेमा, भारतीय चित्रपट आणि माहितीपट अशा विविध विभागात या चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवाच्या जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात 6 महिला दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत, तर ग्लोबल सिनेमा विभागात महिला दिग्दर्शकांच्या 29 चित्रपटांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रात महिला दिग्दर्शकांची संख्या वाढत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. येत्या काळात आणि पुढील वर्षात ही संख्या अधिक वाढेल, अशी आशा दिग्दर्शिका उत्तरा सिंग यांनी व्यक्त केली. या सर्व चित्रपटांच्या माध्यमातून पिफमध्ये महिला दिग्दर्शकांचं प्रभावी स्थान यावर्षी प्रकर्षानं दिसत आहे. जिल्ह्यातील हवामान आता संक्रमित झालं आहे. कमाल तसंच किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल 31 अंश तर किमान 15 अंशांच्या आसपास तापमान अनुभवायला मिळत आहे. तत्पूर्वी संपूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारीत संक्रांतीपर्यंत किमान तापमान 8 ते 10 अंशांच्या आसपास राहिल्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. सिकल सेल ॲनिमिया हा हिमोग्लोबिनवर परिणाम करणारा अनुवंशिक आजार असून देशातल्या विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. या गंभीर समस्येवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर पूजा दोशी आणि त्यांच्या संशोधक चमूनं सिकल आधार ॲप ही एकात्मिक डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.